बातमी आहे भंडाऱ्यातून. शेतकऱ्यांसंदर्भात भंडाऱ्यामध्ये धान खरेदी केंद्रावरती सध्या खरेदी बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच मुसळधार पाऊस, अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं. त्यातच धान खरेदी केंद्रावर खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अ, मागील उन्हाळी हंगामामध्ये आम्ही धान्याची पेरणी केली आहे. धान्याची पेरणी केली आणि त्याचं उत्पादन पण निघालं आहे आणि ते आता आम्हाला खरेदी केंद्रावरती विकायचं असल्यामुळे आता खरेदी केंद्र मालकांना विचारले असता लक्षात आलं की केंद्र शासनाकडून लिमिट किंवा टार्गेट हा संपलेला आहे. टार्गेटच्या अभावामुळे आम्हाला आता ते विक्री करता आले नाही. ते आता घरीच पडून आहे. तर त्याच्यामुळे आमचा शेतकरी आहे हा संकटात सापडला. आता पेरणीची कामं कशी करायची आणि समोरचा हंगाम कसा करायचा, कुणाची द्यायची आहे, मागले आहे ते कसं द्यायचे, हे मोठ्या समस्या निर्माण झाल्या. या 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 मागील उन्हाळीमध्ये आपण जे धान खरेदी करण्याचं लिमिट आहे, तो शासनाने लिमिट वाढवून देण्याची कृपा करावी. कारण की आजही म्हणजे 95% शेतकऱ्यांच्या घरामध्ये धान भरून आहेत आणि त्यांची लिमिट खतम झाल्यामुळे ते शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांकडे पैसा नाही. बिजा घेणे, रोवणी करणे, नागटी करणे, खत घेणे, सर्व बिजाचे खताचे भाव वाढलेले आहेत लग्नाला आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मिळत आहे. आणि ह्या लिमिट वाढवल्या नाही, त्या कारणानं शेतकरी हवालदिल झाला. ते शेतकऱ्यांनी काय करावं?